आदरणीय माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बनसोडे साहेब, ज्यांना आम्ही खूप असं मान देतो असे बसवराजजी पाटील नागळकर आणि इतर माझे आदरणीय आणि माझ्या सन्मानाला पात्र असलेल्या इतर व्यक्तींचे नाव मी एवढं माझ्या ओळखीचे नसल्यामुळे घेऊ शकत नाहीये. त्याबद्दल इतर क्षमा व्यक्त करून मी त्यालाही सन्माननीय आदरणीय समजून आणि या गावचे ग्रामस्थ या सर्वांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा प्रेरणेने या ठिकाणी उभा आहे. शिवशंकर मोरे आणि मी आम्ही दोघंजण मिळून ही ज्या दोन संस्था आहेत, उदयगिरी सोशल फाउंडेशन आणि शिवांजली, या दोन्ही विद्यमान आम्ही हे गोष्ट करतो या ठिकाणी. आणि हे करत असताना एक गोष्ट आमच्या लक्षात आल्या की आम्ही पुण्या मुंबईमध्येच सगळे प्रकार करतो. पुण्याला आमची संस्था साहेबांना आम्ही 2 वेळा बोलवलं होतं मी मंत्री असताना, पण त्या कामाच्या व्यस्ततेमुळे ते काय आमच्याकडे येऊ शकले नाही. आणि त्यामुळे यावेळेस ते इथं आले अशा पावसामध्ये सुद्धा याबद्दल सर्वप्रथम मी आमच्या या दोन्ही फाउंडेशनच्या मार्फत मी त्यांचे आभार मानतो. आणि ते अत्यंत यापूर्वी त्यांनी 2 वेळा जरी नाही आले तरी यावेळेस आले, त्याच्यामुळे पूर्वीचं सगळं धुवून गेलं आणि स्वच्छ झालं असं मी मानतो. आणि असंच पुढे आमच्याकडे लक्ष ठेवा, आम्ही तुमच्यासाठी आहोत, आपण एकमेकाला घेऊनच चालूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवशंकर मोरे यांना मी हे सांगितलं की आपण या ठिकाणी एकत्र येतोय. पुण्या उदगीरपेक्षा गावाकडे आता जायला गरजेचं आहे, म्हणून मी गावाकडे मुलं घेऊन आलो. ही सगळी मुलं म्हणजे तुम्ही सगळेजण या ठिकाणी 90% हे माझे विद्यार्थी आहेत आणि यांना मी शिकवलेलं आहे. आणि ते आम्ही सगळ्यांनी मिळून पूर्ण आम्हाला साथ देतात. आणि त्या साथ देत असताना कुठल्याही प्रकारचे अडचण येऊ देत नाहीत मला. त्यामुळं मी आज माझं वय 77च्या पुढे गेलेलं आहे, तरी सुद्धा मी जी आज उभा आहे, मला छत्री जरी पोरांना धरली, मी पोरं त्याला का म्हणतो, कारण मला सवय लागली त्यांना पोरं म्हणायची. आणि अजूनही ते जरा गडबड करायला की मी अजून दांडरी छडी त्याला जरा ठोकून काढतो. तर ती माझी सवय आहे, कारण की त्या मुलांनी मला ती ऊर्जा दिलेली आहे. त्या ऊर्जेच्या आधारावर मी या ठिकाणी उभा आहे. आणि मला एक आमदार साहेबांना एक विनंती करायची आहे की जर उदगीरवरून किंवा उदगीरच्या परिसरातील कुठलाही मुलगा जर पुण्याला आला किंवा मुंबईला आला तर अनेक विद्यार्थी ज्या तुमच्या पुढे इथं बसलेले आहेत, हे विद्यार्थी त्या ठिकाणी स्वारगेटवर राहणं, स्वारगेटवर झोपणं, वडापाव खाणं, इंटरव्ह्यू देणं, नोकरी शोधणे आणि राहायला जायला जागा नाहीये. तेव्हा मी त्यांना मागच कल्पना साहेबांना दिली होती की तुम्ही आम्हाला पुण्यामध्ये मुंबईमध्ये एक उदगीर भवन बांधण्याची परमिशन द्या. आम्ही त्या ठिकाणी त्या मुलांसाठी या गोष्टी आम्ही करायला तयार आहोत की ज्याच्यामुळं आजपर्यंत जी आज मुलं तिथे मोठी झालेली आहेत त्या मुलासारखं त्यांना तिथे रस्त्यावर पडायची वेळ येऊ नये. आणि उदयगिरी सोशल फाउंडेशनच्या मार्फत आम्ही जे सध्या घोडदौड करतोय, वार्षिक पाता उदगीर किंवा हा एरिया आमचा नाहीये, मी मूळचा बार्शीचा, परंतु या गावातल्या लोकांसाठी मी जे राबतोय त्याला काहीतरी फळ लागावं. त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्यातनं सहकार्य करून आम्हाला मदत करावी. आणि या ठिकाणी उपस्थित नसलेले आमचे अण्णा ज्यांना आम्ही म्हणतो शांतेश्वरजी पाटील नागराळकर यांनी, ते सध्या अमेरिकेत आहेत, तर तिथून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही माझ्या संस्थेत जा. आणि बसवराज अण्णांनी आम्हाला या ठिकाणी जे सहकार्य केलेलं आहे आमच्या संघटनेला, हे आपण सगळे मिळून एकत्र मिळून आपण पुढे जाऊया. आणि सगळ्यांच्या दृष्टिकोनातून, समाजाच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण मिळून कार्य करूया. एवढी 2 शब्द मी बोलून आपण संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार मानून व्यक्त करून